नाशिक शहरात कॉर्पोरेट धर्मांतराचं प्रकरण ताजं असताना आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका तरुणीला विवाहाचा आमिष दाखवून लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा नवा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी संशयित तंजीर इनामदार याला अटक करण्यात आली आहे। नाशिकमध्ये धर्मांतराचं आणखी एक प्रकरण। लग्नाचा आमिष दाखवून गजवा-ए-हिंदच्या नावाखाली छळ, दारू सिगारेट पाजून लैंगिक अत्याचार केल्याचं उघड। TCS सारख्या नामांकित कॉर्पोरेट कंपनीत उघड झालेल्या धर्मांतराच्या प्रकारानंतर नाशकात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका तरुणीशी मैत्री साधणं, तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा प्रकार उघड झालाय। नेमकं काय प्रकरण? पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख जून 2024 मध्ये झाली। आरोपीनं तरुणीचा जानेवारी 2026 पर्यंत छळ केला। दारू सिगारेट पाजून तरुणीवर अत्याचार केल्याचं समोर आलंय। जबरदस्तीनं मिठी, शरीरावर जखमा, अश्लील फोटोचे प्रकारही समोर आलेत। पीडितेच्या गळ्यातील तुळशीमाळ आणि धार्मिक धागेही काढले। गजवा-ए-हिंदच्या नावाखाली धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला। लव्ह बाईटचे फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली। या प्रकारामुळे पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळ झालाय। पीडितेच्या तक्रारीनंतर लासलगावचा रहिवासी असलेल्या तंजीर इनामदारला अटक करण्यात आली आहे। त्याची रवानगी 22 एप्रिल पर्यंत कोठडीत करण्यात आली आहे। तर हे केवळ प्रेम प्रकरण असल्याचं आरोपीच्या वकिलांचं म्हणणं आहे। दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। संपूर्ण विषय जर बघितला तर तो प्रेम प्रकरण आहे। मुलाचं आणि मुलीचं मागील 2 वर्षांपासून प्रेम संबंध आहेत। दोघे इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला शिकतात। दोघंही हॉस्टेलाईट आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलीकडनं सगळ्यात पहिल्यांदा अप्रोच आलेला आहे मुलाला। आणि कॉलेज लाईफचे विद्यार्थी आहेत। प्रेमाला काय धर्म, जात, पंथ वगैरे असा काही प्रकार नसतो। जेन्युइनली त्या मुलाचं मुलीवर आणि मुलीचं मुलावर प्रेम आहे। या व्यतिरिक्त त्याला धर्माचा असा काही रोल नाही। हा जो मुद्दा आहे हे एकदम 100% जिहादी मानसिकतेच्या वृत्तीतून आलेला हा विषय आहे। त्या मुलीचं धर्मांतर करण्याच्या हेतूने तिला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवलं गेलं आणि पूर्णतः प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्यानंतर तिला सांगितलं गेलं की तू तुझ्या टिळा पुसून टाक, हातातला कलावा काढून टाक। जर अशा ज्या गोष्टी घडत असतील तर हा कुठेतरी लव जिहादचाच प्रकार आहे असं आमचं ठाम मत आहे। फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करत तरुणीला लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचं समोर आलंय। हे प्रकरण कॉर्पोरेट धर्मांतर प्रकरणाशी संबंधित प्रकरणासारखं आहे का, याचा तपास आता यंत्रणा करतायत। अशाच प्रकारे या आरोपीनं इतर मुलींनाही लक्ष्य केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मात्र सध्या एकाच प्रकरणात तपास सुरू आहे। आरोपीकडील मोबाईल आणि डिजिटल पुराव्यांची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे। या प्रकारामुळे नाशिकात चाललंय काय असा सवाल पुन्हा उपस्थित झालाय। नाशिक शहरासह जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।